ओबीसी आरक्षणासाठी आता प्रकाश आंबेडकरांनी देखील आरक्षण बचाव यात्रेला सुरुवात केली आहे। मराठा आणि ओबीसी आरक्षणासाठी जरांगेनंतर लक्ष्मण हाके आणि आता आंबेडकरांनीही उडी घेतली आहे। त्यामुळे विधानसभेची निवडणूक आरक्षणाच्याच विषयावर गाजण्याची चिन्ह आहेत। पाहूयात। जरांगे आणि हाके नंतर आता आरक्षणासाठी प्रकाश आंबेडकरांनीही यात्रा काढली, पण ही आरक्षण बचाव यात्रा ओबीसींसाठी आहे। मुंबईतल्या चैत्यभूमीपासून या यात्रेला सुरुवात झाली असून 7 ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये या यात्रेचा समारोप होईल। सात ऑगस्टला छत्रपती संभाजीनगरमध्ये या यात्रेचा समारोप होईल। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षणासाठी जरांगे आंदोलन करत आहेत। मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण नको असं म्हणत लक्ष्मण हाकेंनी आरक्षण बचाव यात्रा काढली। आता प्रकाश आंबेडकरांनीही ओबीसी आरक्षणाला धक्का नको म्हणत यात्रा काढली आहे। विशेष म्हणजे वंचितच्या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेला प्रकाश आंबेडकरांनी शरद पवार आणि भुजबळांनाही निमंत्रण दिलंय। तसंच ओबीसींचं आरक्षण वाचवायचं असेल तर 100 आमदार ओबीसींनी निवडून द्यावे असं आंबेडकर म्हणाले। ते अजून कोणाचंच आलेलं नाही, फक्त सोशल मीडियावरती छगन भुजबळ यांचं ट्विट आम्ही बघितलंय। शुभेच्छा त्यांनी दिलेल्या आहेत। अपेक्षा आम्ही करू की त्यांनी कुठे नाही कुठेतरी जॉईन व्हावं, म्हणून आम्ही असारा ओबीसीना आता हे करतोय की निश्चय करा की हे आरक्षण जर वाचवायचं असेल तर ओबीसीनी किमान 100 आमदार या विधानसभेमध्ये आणले पाहिजे, म्हणजेच आरक्षणाची संकल्पना ही कायम राहते आणि ज्याला कोणाला आरक्षण मागायचं आहे त्याचाही रस्ता मोकळा राहतो, अशी परिस्थिती आहे। प्रकाश आंबेडकरांनी यात्रा काढली, त्याच्यात वेगवेगळ्या ओबीसी नेत्यांना निमंत्रित केले, मात्र तुमच्याशी त्यांचा संपर्क होता किंवा इतरांशी, त्यांना त्यांनी काय आमंत्रित केलेलं नाही। त्याचा अधिकार असतो, काय बोलवायचं नाही बोलवायचं, आपण आपलं काम करत राहायचं आणि मी माझं काम करतोय। गोरगरिबांना न्याय मिळावा, माझ्या मराठ्यांना ओबीसीतूनच आरक्षण मिळावं आणि तेच घेणार। विधानसभेच्या निवडणुका येत्या 3 महिन्यांवर आल्या, त्याआधी महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाची लढाई सुरू झाली आहे। मराठा समाजाला ओबीसीतून सरसकट आरक्षण देण्याची मागणी जरांगेंची आहे आणि आता जरांगेंनी भाजपला हरवा म्हणत निवडणुकीत पाडण्याचा इशारा दिलाय। ओबीसीतून मराठ्यांना आरक्षण नको म्हणत लक्ष्मण हाकेंनीही यात्रा सुरू केली। तर जरांगेंच्या मागणीनंतर 55 लाख मराठ्यांना ओबीसी दाखले दिले ते रद्द करा अशी मागणी करत प्रकाश आंबेडकरांनीही मैदानात उडी घेतली। म्हणजेच विधानसभेची निवडणूक आता आरक्षणाच्या अवतीभोवती फिरताना दिसते। आरक्षणाचा प्रश्न हा अनेक दिवसाचा चाललेला आहे। प्रत्येकाला आरक्षण मिळावं ही भूमिका आहेच, संविधानाप्रमाणे प्रत्येकाला न्याय मिळावा ही भूमिका आहेच। सरकारने ते भूमिका घेऊन पुढे जावं। सरकार निर्मित आंदोलन आहेत का, अशा पद्धतीचे प्रश्न लोकांच्या समोर निर्माण होतात आहे। त्यामुळे सरकारला आम्ही सगळी भूमिका स्पष्ट केलेली आहे की जनगणना हा त्याच्यातला सगळ्यात बेसिक आहे। लोकसभा निवडणुकीत मराठवाड्यात जरांगे फॅक्टरचा महायुतीला फटका बसला। आता जरांगे पूर्ण ताकदीनं विधानसभेत उतरणार आहेत। त्यातच आता प्रकाश आंबेडकरांनीही ओबीसींसाठी मैदानात उडी घेतली। गिरीश गायकवाडसह ब्युरो रिपोर्ट TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।